शिवसेना शिवसेना शिवसेना. गणेशजी, आतापर्यंत तुम्ही या कामाचं तुम्ही इथे जे काम केलं किंवा तुमच्या डोक्यात काय ज्या योजना आहेत त्याची उत्तरं सविस्तरपणे दिली. पण मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही 2010 साली इकडे आलात तेव्हा तुम्ही या भागात नवीन होतात आणि एका आदर्श लोकप्रतिनिधीला जे आवश्यक असतं आणि राजकारणात टिकून राहण्यासाठी जो संयम हा गुण लागतो त्यावेळच्या अनेक घटनांमध्ये मी तुमच्याबरोबर होतो आणि रामबागेतल्या किंवा ह्या सगळ्या प्रभागातल्या लोकांनी तुमचा बऱ्याच वेळेला अपमान केला, कारण त्यांचीही काही फारशी चूक नव्हती, कारण आधीचा त्यांना फार वाईट अनुभव होता आणि तुमचा अपमान केल्यानंतरसुद्धा त्या लोकांबरोबरसुद्धा आजचे आपले संबंध चांगले आहेत आणि तुम्ही संयमाने त्यांना कुठल्याही प्रकारचं चुकीचं किंवा हा माझा बॅड बुक्समध्ये आहे असं जे स्वाभाविक मनुष्य स्वभाव असतो असं करताना किंवा इतर लोक आपल्याला जे करताना दिसतात लोकप्रतिनिधी ते न करता तुम्ही त्यांनाही आपलंसं केलं तर हा संयम आणि ह्या प्रकारचं राजकीय मार्गदर्शन तुम्हाला कुठून मिळालं आणि इतर लोकसुद्धा अशी व्हावीत यासाठी आपण काय सांगतो? 2010च्या इलेक्शनमध्ये आपण प्रत्येक सोसायटीमध्ये जात असताना सोसायटीचा चेअरमन किंवा सेक्रेटरी आपण घेऊन जायचो. सोसायटीत आपण जास्त लोक नेत नव्हतो. मी वैयक्तिक, त्यानंतर त्या सोसायटीचा सेक्रेटरी आणि एक पत्रक देणारा माणूस, ह्या तीनच माणसं आम्ही सोसायटीमध्ये, ही संकल्पना खऱ्या अर्थाने माझी होती. सोसायटीत गेल्यानंतर एक सेक्रेटरीला बेल वाजवायला सांगायची, त्याचा चेहरा बघितल्यानंतर त्या सोसायटीच्या माणसं अर्धी खाली असायची, म्हणजे त्या माणसाला कधी ते अविरत नसायची. त्याला अगदी त्याच्या सेक्रेटरी आहे म्हणून त्याचा किंवा सोसायटीतला माणूस आहे म्हणून त्याचा मान सन्मान असायचा. त्याच्याबरोबर ते आपल्याला समोर प्रोजेक्ट करायचे आणि त्या अनुषंगाने आपण पण लोकांना हात जोडून सांगायचो का मी या भागात या शिवसेना भाजपा RPI युतीचा उमेदवार आहे आणि आपल्या भागात निवडणुकीसाठी उभा आहे. मग ते लोक आपली पण आजबीने विचारपूस करायची. पण काही सोसायटींमध्ये अगदी त्याचा उलट विपरीत परिणाम असायचा. तर काही लोक अगदी दरवाजा तोंडावर मारायचे, तर काही लोक म्हणायचे का हो तुम्ही या सोसायटीमध्ये तुमच्या बापाची सोसायटी आहे, आमच्याकडे तुम्ही मत मागायला आलात, तुम्हाला काय अधिकार आहे, तुम्ही आमची सोसायटी स्टिकर लावून आमची सोसायटी खराब करता. पण ठीक आहे, ती वेळ आपल्यावर होती. पण जेव्हा निवडून आलो त्या ज्या माणसाने माझा बाप काढला होता त्याच्यावर जेव्हा प्रसंग आला, तो जेव्हा माझ्याकडे आला त्यावेळेस मी त्याच्याशी कधीही असभ्यपणे वागलो नाही. त्यांना मी फक्त आठवण करून दिली. तर त्यांनी मला विचारलं मी कोण, तुम्ही ज्या इलेक्शनला मी तुमच्याकडे आल्यानंतर ज्यांनी माझा बाप काढला होता त्यातले तुम्ही आहात, पण तुम्हाला मी कधी तुमच्या कामापासून अडचण निर्माण करणार नाही, तुम्हाला मी मदतच करीन. आणि त्यांना मदत केली त्याच्यामध्ये. आणि आज साधारणतः तो विषय असेल 18 डिसेंबरचा किंवा 20 डिसेंबरचा. आणि त्यानंतर 14 जानेवारीला ते माझ्याकडे तिळगुळ घेऊन आले आणि साहेब माझी चूक झाली, यापुढे आमच्याकडून अशा प्रकारचं कुठलंही वर्तन होणार नाही. आणि आज ते माझे गळ्यातले ताईत आहेत, ते माझे फॅन आहेत, ते आज माझा प्रचार करतात. ही खऱ्या अर्थाने ती अडचण जी ते काही त्या लोकांनी निर्माण केली होती, पण त्या लोकांनाही आपलंसं केलं आणि आज ते माझ्या बरोबर काम करतात. नाही, पण हा अर्धा भाग तुम्ही सांगितला, हा संयम तुमच्याकडे तुम्ही कोणाकडनं शिकलात अथवा तुमचं याच्यातला मार्गदर्शक कोण किंवा पुढच्या इतरही तुमचे जे सहकारी असतील किंवा पुढे येणारी पिढी असेल राजकारणात ज्यांना उतरू पाहायचं आहे अशांनासुद्धा तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल, असं एक पुढचा प्रश्नाचा अर्थ. साहेब, मी शिक्षण मंडळात असताना, यापूर्वी 5 वर्ष शिक्षण मंडळ केलं होतं. शिक्षण मंडळात असताना प्रचंड मोठा भ्रष्टाचार शिक्षण मंडळात होता आणि तो भ्रष्टाचार कमी करण्यासाठी मी एक उपोषण स्वीकारलं होतं. त्यावेळेसचे महापौर सन्माननीय पुंडलिक म्हात्रे होते आणि त्यांचे सचिव आदरणीय आमचे प्रकाशजी गवाणकर साहेब होते. त्या सभेमध्ये माझा विषय घेण्यासाठी अनेकांनी अडचणी आणल्या, पण जेव्हा माझा विषय तिकडे गेला महापौरांनी स्पष्टपणे सांगितलं कुठलाही एकही विषय माझ्यासमोर आणायचे नाहीत.
पण जेव्हा माझा विषय समोर गेला तेव्हा त्यांनी प्राकर्षाने सांगितलं का गवाणकर साहेब हा विषय मला घ्यायचा आहे, हा जाधव साहेबांचा विषय आणि हा विषय घेतला पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांनी विषय घेतला. सभागृहात हाणामारी झाली, वादविवाद झाले, सगळ्या गोष्टी. माझ्या विषयाला मला न्याय मिळाला, त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली गेली. पण मी ह्या सगळ्या घडामोडीत मला कुठेही प्रकारचे त्यांच्यावर वादविवाद करणं किंवा आरोप करणं किंवा काय करणं, पण मला संयम ठेवून माझं काम करायचं. मी संयम ठेवून माझं काम करत गेलो. डोक्यावर बर्फ ठेवून काम करायचं म्हटलं त्या प्रकारचा विषय होता. आणि हळूहळू मी त्याच माध्यमातून पुढे जात मला 2010 साली शिवसेना पक्षाची उमेदवारी मिळाली आणि मी नगरसेवक झालो.